हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील घरकुलांचा सर्वे करून पात्र घरकुलांना प्रॉपर्टी कार्ड द्यावं। पेठवडगाव सिटी सर्वे कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळत नाहीत, त्यांनाही प्रॉपर्टी कार्ड द्यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। वडगाव शहरातील सरकारी जागेत 2011 पूर्वी ज्यांनी बांधकाम करून अतिक्रमण करून घरं बांधली आहेत अशा घरांचा सर्वे करण्याचं काम नगरपालिकेच्या वतीनं एका खासगी कंपनीला देण्यात आलंय। आत्तापर्यंत 600हून अधिक घरकुलांचा सर्वे झाल्यानंतर आता नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानं पुन्हा फसवणूक होणार नाही ना अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे सर्वेचं काम पारदर्शीपणे आणि जलद गतीनं पूर्ण करावं अशी मागणी होऊ लागली आहे। याबाबत पेठवडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार हा सर्वे होत असून सर्वेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असून लवकरच त्यांच्याकडून कार्यवाही होईल असं सांगितलं। वडगाव नगर परिषदेमार्फत सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार जे लोक 2011 पूर्वी अतिक्रमणात राहत आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःसाठी राहण्यासाठी घर नाही आहे त्यांच्या नियमानुकूलच्या बाबतीतची कारवाई सुरू झालेली आहे। यामध्ये वडगाव शहरामध्ये नियमानुकूल करवायच्या जे घरे पात्र असतील त्यांचा सर्वे आता मानसी कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत सुरू आहे। तरी सर्व लोकांनी जे की 2011 पूर्वी अतिक्रमणात राहतात आणि ज्यांना स्वतःचं घर नाही आहे त्यांनी या सर्वांसाठी घरे या शासनाच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा व त्याबाबतची माहिती नगरपालिकेस द्यावी। याआधी केलेल्या सर्वेत फसवणूक झाल्यानं नागरिकांनी अनेक सवाल उपस्थित केलेत। यावेळी विकास कांबळे, सुप्रिया पाटील आणि बबलू मोरे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते।